नमस्कार. आज आपण बघतोच आहे की जून संपत आला तरीही पावसाचा ठिकाणा नाही आणि याचं मुख्य कारण म्हणजे हे वर्ष अल निनोचं वर्ष आहे हे सांगण्यात येत आहे. आता अल निनो म्हणजे काय आणि त्याचा परिणाम भारताच्या मान्सूनवर कशा प्रकारे होतो हेच आज आपण जाणून घेऊ. त्याआधी हवेचा दाब म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. हवेचा दाब म्हणजेच हवेचं जे वजन असतं आणि त्या वजनाने पृथ्वीवर एक बल लागतं, त्यालाच आपण हवेचा दाब म्हणतो. इंग्लिश मध्ये यालाच आपण प्रेशर म्हणतो. तर होतं काय, ज्यावेळेस हवा ही गरम असते त्यावेळेस ती वजनाने हलकी असते आणि ही गरम हवा वरती जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणचा हवेचा दाबही कमी असतो. आणि या उलट ज्यावेळेस हवा ही थंड असते त्यावेळेस ती जास्त जड असते, त्यामुळे त्या ठिकाणचा दाब हा जास्त असतो. आणि हवा ही नेहमी जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे वाहते. इतकं तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढे जाऊ. तर मित्रांनो, हा आहे आपला भारत देश. इथे खाली आहे हिंदी महासागर, ही आहे ऑस्ट्रेलिया, ही आहे उत्तर अमेरिका खंड आणि हे खालचं आहे दक्षिण अमेरिका खंड आणि हे मध्ये जे दिसतंय ते आहे प्रशांत महासागर. तर या महासागरांमध्ये काय होतं, वेगवेगळ्या पाण्याच्या धारा वाहत असतात. तशीच एक गरम पाण्याची धार या ठिकाणी दक्षिण प्रशांत महासागरामध्ये पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहत असते आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळ गरम पाणी जमा होतं. हे गरम पाण्यातली वाफ या ठिकाणच्या हवेमध्ये मिक्स होते आणि ती हवा गरम असल्याने वजनाने हलकी होते आणि वर उठते. आणि या हवेपैकी काही भाग दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याकडे जातो, यातला काही भाग हा हिंदी महासागराकडे जातो आणि काही भागाचं रूपांतर हे ढगांमध्ये होतं, जे की या ठिकाणी पाऊस पाडतात. आता या ठिकाणी हवा हलकी असल्याने वर उठली, त्यामुळे काय होणार, या ठिकाणी हवेचा दाब हा कमी असणार. या उलट इकडे जर बघितलं, इकडचं पाणी इकडे गेलं म्हणून खालचं पाणी वर येणार. ते खालचं पाणी थंड असतं, त्यामुळे या ठिकाणची हवा थंड आणि कोरडी आणि जड असते, त्यामुळे ती खाली येणार आणि म्हणूनच या ठिकाणी हवेचा दाब हा जास्त असतो. आणि आपण मगाशीच बघितलं की हवा ही नेहमी जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे वाहत असते, त्यामुळे हवा ही पुन्हा ऑस्ट्रेलियाकडे वाहत राहणार आणि अशी एक सायकल तयार होते, जी की आपण या ठिकाणी बघू शकतो की इकडे जास्त दाब, इकडे हा कमी दाब आणि त्यामुळे इकडची हवा इकडे वाहते. गरम पाण्यामुळे ती हवा गरम होते, वर जाते, त्याचं काही ढगात रूपांतर होतं, काही इकडे वाहते, काही इकडे वाहते आणि इकडे आल्याने थंड पाण्यामुळे ती कोरडी होते आणि खाली येते. अशी ही सायकल चालते. त्यामुळे काय होणार, या ठिकाणी ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर भरपूर प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळे या ठिकाणी शेतीचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो. या उलट दक्षिण अमेरिकेमध्ये अटाकामा नावाचं वाळवंट तयार होताना दिसतं. येथे पेरू नावाचा देश आहे, त्या देशामध्ये हे वाळवंट तयार होतं आणि या महासागरामध्ये थंड पाणी असल्याने इथे मासेमारी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. तशी ही सामान्य परिस्थिती असते. पण 4-5 वर्षामध्ये एक वर्ष असं येतं की ही कंडिशन उलटी होऊन जाते. जसं आपण बघितलं की गरम पाणी हे इकडच्या दिशेने वाहतं, ह्या उलट गरम पाणी हे उलट्या दिशेने म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याकडे व्हायला लागतं. या डायग्राम मध्ये व्यवस्थित समजेल. गरम पाणी हे ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर येतं आणि थंड पाणी हे दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर जमा होतं, त्यामुळे या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. इकडे दक्षिण अमेरिकेकडे दुष्काळ पडतो. पण 4-5 वर्षामध्ये अशी कंडिशन तयार होते की ही जी सायकल आपण बघितली ती उलटी होते. म्हणजे गरम पाणी दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर जमा होणार आणि थंड पाणी ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर जमा होणार, त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती ऑस्ट्रेलियामध्ये निर्माण होते आणि जास्त प्रमाणात पाऊस हा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर पडतो. या ठिकाणी जे वाळवंट असतं त्या वाळवंटामध्ये महापूर येतो. तर अशा प्रकारची जी उलटी सायकल तयार होते यालाच आपण अल निनो म्हणतो. तर आय होप अल निनो म्हणजे काय हे तर तुम्हाला समजलं असेल, पण याचा परिणाम भारताच्या मान्सूनवर कशा प्रकारे होतो ते आता आपण बघू. तर होतं काय की आपली पृथ्वी तिरकी असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सूर्याची पोझिशन ही तिबेटच्या डोक्यावरती येते, त्यामुळे सूर्यापासून निघणारी प्रकाश किरणे ही सीधी तिबेटवरती पडतात, त्यामुळे या ठिकाणचं तापमान वाढतं,
हवा गरम होते आणि ती वर जाते. जमिनीवरची हवा गरम झाल्याने हवेचा दाब हा कमी होतो आणि ही हवा वर गेल्यामुळे वरच्या लेवलला हवेचा दाब वाढून जातो. आणि त्यानंतर हिंदी महासागरामध्ये मस्करीन हाय म्हणून एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी तापमान कमी असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणची हवा थंड असते, त्यामुळे हवेचा दाब हा जास्त असतो. जर खाली हवेचा दाब जास्त असेल तर वरच्या लेवलला हवेचा दाब हा कमी असतो. मग या ठिकाणी हवेचा दाब कमी आहे आणि या ठिकाणी वरच्या लेवलला हवेचा दाब जास्त आहे, त्यामुळे ही हवा मस्करीन हाय कडे वाहू लागते. त्यानंतर इकडे खाली येते, ही हवा थंड असते. या ठिकाणचा दाब जास्त, या ठिकाणचा दाब कमी, त्यामुळे खालच्या लेवलला खालची हवा तिबेटकडे वाहू लागते आणि वाटेमध्ये या समुद्राची जी वाफ आहे ती यामध्ये मिक्स होते आणि हीच मिक्स हवा ज्यावेळेस भारतातनं वाहते त्यावेळेस वाफेचं रूपांतर पावसात होतं आणि आपल्या भारतामध्ये पाऊस पडतो. यालाच आपण मान्सून म्हणतो. पण असाच कमी दाब ऑस्ट्रेलियाजवळ पण तयार होतो, जे की आपण बघितलंय. जर खालच्या लेवलला कमी दाब असेल तर वरच्या लेवलला जास्त दाब असतो, त्यामुळे इकडची एक ब्रांच इकडे येते आणि इकडे हवा पुरवते. त्यानंतर खालच्या लेवलला जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे हवा जाते. तर अशा प्रकारे या दोन सायकली चालतात. या डायग्राम मध्ये बघू शकतो, मस्करीन हायला मान्सूनसाठी जी हवा जाते त्या हवेच्या पुरवठ्यासाठी वरच्या साईडनं तिबेटकडनं पण हवा येते आणि इकडनं ऑस्ट्रेलियाकडनं पण हवा येते. त्यामुळे मान्सूनचे वारे स्ट्रॉंग आहेत, त्यांना डबल फोर्स मिळते. पण ज्यावेळेस अल निनोचं वर्ष असतं त्यावेळेस या ठिकाणी उच्च दाब तयार होतो, त्यामुळे जो सप्लाय इकडनं येतोय तो बंद होऊन जातो. मग उरतं फक्त हा सिंगल सप्लाय. त्यामुळे ह्या मान्सूनच्या वाऱ्यांना पाहिजे तितका जोर लागत नाही आणि आपल्या भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी होऊन जातं. तर अशा प्रकारे अल निनो हा भारताच्या मान्सूनवर परिणाम करतो. मग ला निनो काय असतं? जी आपण सामान्य परिस्थिती बघितली होती, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर पाण्याचं तापमान वाढतं, तेच तापमान जर खूप जास्त प्रमाणात वाढलं तर या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस पडेल, हवेचा दाब हा एकदम कमी होईल आणि यालाच आपण ला निनो म्हणतो. याचा परिणाम भारतावर कसा होईल? तर आपण जी मगाशी सायकल बघितली, तर यामध्ये जो हा इकडचा सप्लाय आहे हवेचा तो खूप जास्त प्रमाणात येईल, त्यामुळे आपल्या मान्सूनला एकदम जास्त जोर मिळेल आणि मान्सून हा जोरात होईल. तर त्यामुळे ला निनोच्या वर्षात भारतामध्ये पावसाचं प्रमाण हे खूप जास्त असतं. तर अशा प्रकारे आपण आज ला निनो आणि अल निनो हे दोघं बघितले.